हे श्रीवर्धनवरून हरिहरेश्वरला जाणारा रस्ता आहे आणि हे हरिहरेश्वरवरून श्रीवर्धनला येणारी गाडी आहेत. हा कोस्टल हायवे प्लस मुंबई हरिहरेश्वर हायवे आहे. NH हे हायवे आहे मुंबई टू हरिहरेश्वर, पुणा टू हरिहरेश्वर. आणि इथे ही लगत आपली प्रॉपर्टी आहे. इथून इथं आपल्या प्रॉपर्टीच्या बाजूला एक चाल आहे आणि इथून ही 12 फुटाची एंट्री, 12 फूट रुंदी आणि 50 फूट लांबी. एवढ्या 50 फुटाच्या लांबीवर आपला हा प्लॉट समोर जो झाड दिसतो तो आहे. इथे निसर्ग वादलामध्ये झाड पडलेला आहे, तो आम्ही आता कापून बाजूला करणार आहेत. ही अशी हा रस्ता आहे 12 फुटीचा रुंद. तो आपल्या मालकीचा आहे. तो तुम्हाला आम्ही तुमच्या नावावर करून देऊ किंवा तुम्हाला त्याचा अधिकृत अधिकार देऊ वापरण्याचा. आणि ही एक किटाल आहे, ती बाजूची प्रॉपर्टी आहे. हा आपला रस्ता आहे 12 फुटीचा. अधिकृत खरेदी खत करून आम्ही आमच्या नावे घेतलेला आहे आणि तो तुम्हाला अधिकृत वापरण्यात मिळेल. अच्छा, ही आपली प्रॉपर्टी ह्या गेटपासून स्टार्ट झाली आहे अशी. ह्या कोपऱ्यापासून इथून आतमध्ये प्लस ही अशीकडे ही शेती आहे आणि ही आंबा बाग आहे. त्या कोपऱ्या परत ही आंब्याची झाडं आहेत त्याच्यात या प्रॉपर्टीमध्ये. गेल्या वर्षी भरपूर आंबे आले होते आता मागच्या सीझनला. ही बाउंड्री आहे. या बाउंड्रीच्या पलीकडे एक रेसॉर्ट बनते, स्विमिंग पूल. त्याचा मी हे स्विमिंग पूल बनत आहे. हे बघा दिसतो इथे. हे आपल्या बाजूला शेजारचं आहे की ते एक रेसॉर्ट बनतं आहे. काम अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहे काम. आणि ही आपली ही खांबा ही आपली इकडे बाउंड्री, बाजूला तो रेसॉर्ट बनते एकाचा. ही प्रॉपर्टी आपली. आंब्याची झाडं आहेत अशी. काय प्रमाणात काजूची पण झाडं आहेत. इतर काय थोडीफार जंगली झाडं आहेत. हा काजूचा झाड आहे. अशी पेडू आहे. ही अशी प्रॉपर्टी आहे.